आज हेवी ड्रायव्हिंग, खूप हेवी ड्रायव्हिंग आम्हाला आज पोहोचवत आहे. मित्रांनो, केदारनाथचा ब्लॉग स्टार्ट करतोय आपण. सकाळपासून भरपूर संकटांचा सामना करत आता मनमाड जंक्शन वरती पोहोचायचा प्रयत्न होते. हेवी ड्रायव्हर बसवलेले आहेत ऋषिकेश भाऊ, समोर निलेश भाऊ, आकाश भाऊ. तुम्हाला मनमाड जंक्शन वरती जाऊन मी कंटिन्यू ब्लॉग करतो इथून पुढं. मित्रांनो, भर पावसामध्ये ट्रेन आपली आली आहे. आपली ट्रेन माझी आली ग बाई, आली मित्रांनो, आता याच्यामध्ये आपल्याला एक पुण्याचे भाऊ भेटलेले आहेत आणि जी बोलेरो बघितली आपण ती आपल्याला पहिले गंगा स्नानसाठी नेणार आहे. त्याच्यानंतर आपण तिथनं सोनप्रयागसाठी निघणार आहे. त्याच्यामध्ये सोनप्रयाग जाता जाता आपल्याला 2 स्पॉटही कवर करणार आहोत. याच्यामध्ये एक जण पुण्याचा आहे आपला मित्र आणि बाकी हे सगळे कन्नड माणसं आहेत. त्याच्यामध्ये फक्त एकच जण हिंदी बोलतो, बाकीच्यांची लँग्वेज सगळी कन्नड आहे. ती काय आपल्याला जमत नाही पूर्णपणे बघायला गेलं तर. आपण ह्या पद्धतीने निघतो. आता आपण हरिद्वारमध्ये आहोत. आता म्हणजे आता सगळे गंगा स्नानसाठी निघालो आहे. गंगा स्नान करून आपण पुढच्या दिशेला प्रवास करणार आहे. बसने प्रवास झाला असता, पण प्रॉब्लेम असा आहे की पूर्णपणे जे आपलं 2मध्ये स्पॉट आहेत ते कवर नाही होणार आणि दुसरी गोष्ट एन्जॉय नाही करता येणार. बसमध्ये शांततेत बसावं लागतं. आपण गंगेवरती आलेलो आहे गंगा स्नानसाठी. मला बॅक साईडला हो दिसतंय. हे आपले आकाश भाऊ. आपलं नाव काय म्हटले? विकी. हे आपले विकी भाऊ पुण्याचे आहेत. आपण गंगा स्नान करून लवकरच निघणार आहे. पावसामुळे गंगेचा फ्लो जरा जास्ती वाढला आहे.
पण इथं रेलिंग वगैरे आहेत प्रोव्हाइड केलेले. स्मशानभूमीचे घाट नाही आहे हे, म्हणजे स्मशानभूमीचं एकही इथं काही वाहिलं जात नाही. तर या पद्धतीने आंघोळी करून आपण सोनप्रयागसाठी इथनं पुढं वाटचाल करणार आहोत. थोडी चर्चा आहे. बाकी सगळे आपले कर्नाटकचे मित्र आहेत. आपल्याबरोबर काही मित्रपरिवार होता, तो आला नाही, काही कारणास्तव त्यांचं कॅन्सल झालं. तर त्या हिशोबाने आपल्याला नवीन मित्रही मिळाले आणि दुसरी गोष्ट जे खर्च वाढत होता तो आपल्याला कुठेतरी वाचून जाईल. आता टाईम झाला आपला, पहाटे 3 वाजले आहेत. आपली आंघोळ वगैरे आवरली पूर्णपणे. गंगेचं स्पीडही चांगलं आहे. व्यवस्थितपणे गंगे मातेचं दर्शन घेऊन आपले कर्नाटकचे काही मित्र आणि पुण्याचे विकी दादा आणि आकाश आणि मी अशा टोटल 8 जण आहोत तिथे. 8 जण आम्ही सोनप्रयागसाठी फ्लो बघा गंगेचा. पाऊस खूप जोरात झाला आहे, त्यामुळे फ्लो खूपच जोरात आहे. मित्रांनो, आपण आता पेट्रोल पंपावरती पोहोचलो आहे. आपण गाडीमध्ये डिझेल लोड करून घेतो, पूर्ण टाकी पॅक करून. आत्ता आपण हरिद्वारमध्ये आपले आकाश भाऊ. टाईम झाला आपला 4:30 वाजत आले. 5 मिनिट बाकी आहे. आम्ही निघालो गाडी केदारनाथ सोनप्रयाग चालला होता. आपला जवळजवळ 7-8-9 तासचा रूट आहे. 7 ते 8 तासाचा रूट आहे. थोडा चहा घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरू करू. आपले गाडी चालवणारे ड्रायव्हर काका. ही आपली इकडे कन्नड गँग आहे, पूर्ण कर्नाटककडे पब्लिक आहे. आणि हे विक्की भाऊ पुण्याचे, हे प्रॉपर पुण्याचे आहेत. यांची आमची हरिद्वार स्टेशनवरती भेट झाली. ठीक आहे. सगळ्या बसने जातात, पण जर आपण गाडी जर केली त्या हिशोबाने जर गाडी केली तर आपल्याला ते 2-3 स्पॉट आहे ते कव्हर करता येतात पूर्णपणे. मोठ्या गाड्या आहेत, अशा पद्धतीने सगळ्या लोडिंग होऊन जातात. पण जर आपल्याकडे अशा पद्धतीने कधी गाडी आपण केली, थोडा खर्च जास्त होतो, 200-250 रुपये, पण ते 2 स्पॉट कव्हर होऊन सकाळचे आता जवळजवळ 6:15 वाजले आहेत. आपण आहोत आता तो त्रिवेणी संगम नाही का, तर तिथे आहेत. ही जी येते समोर ना, ही भागीरथी आहे आणि ही अलकनंदा आहे. या दोघांचे मिळून गंगा बनते. आपण बघू शकतो. आकाश भाई कन्नड गँग आहे. कन्नड गँग आहे. ही आली तुमची भागीरथी आहे. पुढे जाऊन याची गंगा बनते. विशाल
आलोय तिथं आपण मंदिर साईडला ते मंदिर आहे पॉइंटला. कॅमेरा पलटवून. मित्रांनो, हे मंदिर आहे धारी देवीचं. इथं आपण बघू शकतो त्याचं, म्हणजे मंदिरावर झूम करतो मी. धारी देवी म्हणून आहे, धारी देवी म्हणून. हे आपले विक्के भाऊ पुण्याचे. वातावरण मस्तपैकी थंड आहे, एकदम चिल वातावरण आहे. आणि नजारे म्हणजे विषयच नाही नजाऱ्यांचा. का आकाश भाऊ असे एकदम आकाश भाऊंचं मन प्रसन्न झालं असेल. अति प्रसन्न. वातावरण खरंच खूप सुंदर आहे. गर्दी बघू, काय भरपूर गर्दी आहे. सर्व लोक बसेसमध्ये जास्त ट्रॅव्हल करतात. बसेसचा प्रॉब्लेम तोच आहे की ते थांबत नसतं असं. आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या. मित्रांनो, आपण आलो आहे. आपली जी गाडी आहे तिचा तिसरा गेअर लागत नाही आहे आणि डायरेक्ट दुसऱ्यानंतर एक तर चौथा पडतो आहे. त्यामुळे आपल्याला गाडी चेंज करायला लावता येते. तर त्यांनी ॲडजस्टमेंट केली आहे का गाडीची नवीन. तर ती गाडी जशी येईल तशी आपण चेंज करून निघू. पूर्ण त्या गाडीचं पूर्ण कामावरती आली होती गाडी. बघतोय ती गाडी, व्ह्यू बघून घ्या. एकदम सुंदर आणि मनमोहक व्ह्यू. डोंगरांवरती मस्तपैकी एकदम छान असे सुंदर घर आहेत एकदम. खाली नदी आहे इथे. ॲक्च्युली थोडं पुढे जाऊन दाखवता आली तर मी दाखवतो. हेवी ट्रॅफिक म्हणतात, लोडिंग गाड्या चालतात. दाखवते तुम्हाला खूप जास्त हे. आपला जो गाडीचा प्रॉब्लेम झाला होता, ज्या जुन्या बोलेरोचा, जी पाठीमागे आहे बघा, जे हे सोडता येते तिच्यावरती बॅग वगैरे आपल्याला लगेच सोडताय. तिच्या जागी आपल्याला ही जी नवीन बोलेरो दिसते ही आलेली आहे. आपल्याला हिच्यामध्ये जायचं आहे, पण तिला वरती कॅरियर होतं. हिच्यामध्ये कॅरियर नाही आहे, कारण ही डायरेक्टली ट्रॅव्हलिंग गाडी वाटत नाही मला. आपली याची काय म्हणतात ट्रान्सपोर्टेशनची, मला पॅसेंजर गाडी वाटते. आपल्याला हिच्याचमध्ये जायचं आहे. आपल्याला आता सर्व बॅग वगैरे लगेज वगैरे आपल्या हाताशी घेऊन ठेवावं लागणार आहे. बाकी नजारे तर या नजाऱ्यांचा विषयच नाही. फुल अँड फायनल नजारे एकदम प्रॉपर. मित्रांनो, नवी बोलेरो सगळे बसत आहेत. आता लगेच धरण्यासाठी जागा नाही आहे आपल्याकडे, पण बाकी गाडी एकदम बेस्ट मिळाली. दुसरी पण येत दर्शन घेऊन सगळे फटाफट. आता आपण सोनप्रयागसाठी इथनं निघतोय. नाश्ता वगैरे एकदम परफेक्ट झाला, चव पण मस्त होती. रेस्टॉरंटचं नाव आहे आपलं राजन रेस्टॉरंट म्हणून. ॲक्च्युली आता गाडीत बसलोय, दाखवता पण नाही येणार. बाकी तर आता तुम्हाला डायरेक्ट सोनप्रयागला जाऊनच अपडेट मिळेल. बाकी तोपर्यंत तुम्ही रस्त्यांची मजा घ्या मस्तपैकी. गाडी चालू झाली की मस्तपैकी रस्ते जिस तरह मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह, मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा.
चंद्रमा ललाट पे, भस्म है भुजाओं में, वस्त्र बाघ छाल का है खड़ा पाँव में, प्यास क्या हो तुझे, गंगा है तेरी जटाओं में, जटाओं में, जटाओं में, दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया, जिस तरह मेरे मन में शंकरा, तू बसा है उस तरह, मुझे भरम था जो है मेरा था कभी नहीं मेरा, अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा। आपण आता सोनप्रयाग मध्ये पोहोचलोय. विके भाऊ आहे, पाठीमागे कन्नड गँग आणि आकाश भाऊ येत आहे. कन्नड गँग आहे. सोनप्रयाग आहे. ही आपली गाडी येतं उभी. पोलीस चेकिंग होती म्हणून त्यांनी उतरून दिलं, परत इथे पिकअप करता आम्हाला ते. आता इथनं आम्ही म्हणजे अजून जे गौरीकुंड म्हणता इथनं 5 किलोमीटर लांब आहे. तर इथनं दुसरी गाडी करून आम्हाला जावं लागेल पुढे. तोपर्यंत चान्स नाही मिळणार. तर बघू हे काय बोलतात ते. यांच्यावरती आहे सर्व. हा गर्दी भरपूर आहे. कन्नड गँग विथ आकाश. कन्नड गँग विथ आकाश भाई. नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल आहे. चालतंय सर्व. गाडी आहे का इथे? फोन करतात त्यांना. रजिस्ट्रेशन कुठे करतात त्यांनी? गाडीमध्ये काय UPCI टाकलं ना. UPCI टाकलं म्हणून त्यांची गाडी पुढे सोडली. ऍक्च्युली व्ह्यू मस्त येतोय. कन्नड गँग आणि आकाश काय तक करताय काय माहिती. हा डॉन आले. जाऊन बघू काय म्हणतात ते. दे ना आधार कार्ड. लाइन में लगना पड़ेगा. खाली है, खाली लिखाई करके आना है ना. ठीक है, फटाक से कर देते. भाऊ आधार कार्ड द्या, भाऊ आधार कार्ड द्या. चला 120 स्पीड में फास्ट. चलो आधार कार्ड पकड़ लो. आधार कार्ड इनको बता दो. आधार कार्ड ले लेकर के. हो गया. खाली चेक करवा रहे हैं अभी. मेरा और वो कन्नड़ वाला है. वो कन्नड़ में जो बात करता वो वाला. पास में उसका नहीं, मेरा ले लीजिए पहले. आप मुझे कॉल करना फिर आओगे. इधर में नीचे आने, ऊपर से ही कॉल कर दूँ. हाँ चलो मुझे कॉल कर देना गाड़ी के लिए जो भी है. 96 मेरा नंबर है ये. उनसे भी कॉल करेगा मेरे नंबर पर. हाँ नहीं अभी अब साथ ही रहेंगे. अभी इधर से अपने को किधर जाने का? सीधा जाने का, गाड़ी पकड़ने का. हाँ यहाँ आगे चले पीछे गाड़ी मिलेगी. ठीक है. आएगी वो 5 लोग जो खड़े हो. नहीं हाँ वो वाले. चलिए उतर जाओ. ओके. आपण ठरल्याप्रमाणे आपण याला गौरीकुंडला निघालो. आपण आता सोनप्रयागमध्ये उभे. थोडं किरकोळ मटेरियल घेतोय, जसं की रेनकोट, प्लास्टिकची बॅग, जसं फोन ठेवायला वगैरे. हे कानटोपी घेतलेली आहे. त्या का अशा किरकोळ गोष्टी. आणि काठ्यांचा विषय आहे तर त्या आपण गौरीकुंडला बघू. त्या हिशोबाने गौरीकुंडला काठ्या घेऊन जाऊ. कारण अजून गौरीकुंड कमीत कमी 4 ते 5 किलोमीटर आपल्याला पायी चालणं किंवा गाडी करून जाणं आहे. त्यामुळे त्या काठ्या सांभाळणं योग्य नाही राहणार. गर्दी बघा कशी आहे. हे सगळे येणार आहेत, हे सगळे ट्रेक करून आलेले लोक आहेत. हे वाले जे इकडे येत आहे आपल्या साईडला ते सगळे ट्रेक करून आलेले आहेत. चेहऱ्यावरती दम झालेला दिसतोय पद्धतशीरपणे. बघू आता. आपण सोनप्रयागमध्ये
गाडी पकडायची. हे बघा गाड्या कशा पकडल्या जातात एकदा बघा. झाल्या गाड्या. हा ह्या गाड्या आहेत या फुल होतात. हा तुम्हाला दाखवतो आता. जर गाडी आली ना फ्रंटने, ठीक आहे, गाडी आली ना तुम्हाला, हे टायर बघा त्या गाडीचे पूर्णपणे गाडी बसलेली आहे. हे बघा जशा जशा गाड्या येतात लोक डायरेक्टली गाडींना येतानाच तिकडनंच लटकतात. इथे येताना डायरेक्टली गाडीमध्ये बसून निघून जातात. आपल्या एवढे पब्लिक आहे, इतकी पब्लिक आहे, गाडी भेटणं मुश्किल आहे. गाडीची ऍडजस्टमेंट करू आपण. पूरा सा पचट हो जाता रे बाबा में. अभी का इतना रे कैसे जाएगा रे बाबा में. हे असा कार्यक्रम आहे, अवघड कार्यक्रम आहे सगळं. पूर्ण गाडी पॅक करता, बसायला जागा नाही, बॅग ठेवायला जागा नसते, बॅग ठेवायला बी जागा नसते, बॅग ठेवायला जागा नाही. असा कार्यक्रम आहे. हातात घेऊन बसू, हातात वरती बिरती नाही. 5 किलोमीटर रोड बघा कसं आहे दाखवू. इथून आता जावं लागतं. हां हे इथून असं खरे 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 एकदम खरखरीचा रोड आहे. कधी गाडी पलटी होईल सांगता येत नाही. चला आपण गाडीचे वाट बघूया. नाही, वाट बघून प्रयत्न करून लगेच पकडून घेऊ तितकं. मित्रांनो आपण गौरीकुंडावरती जे निघालो होतो तेव्हा ट्रॅफिक बघा, इकडे ट्रॅफिक बघा. आम्ही गाडीतनं उतरून घेतलं, पूर्ण गँग आहे पाठीमागे. आपण ट्रॅफिकमधनं पायी चाललोय. 1/2 किलोमीटर आहे, आरामात निघून जाईल. आता येऊ हसण्यावर जाऊ नका, पद्धतशीर लागली आहे. पीछे तो देखो. कोणती रील घेतो सुरुवातीला ठीक आहे घेऊ. उधर चलना ना, उधर रख देना सामान. तर आपण सोनप्रयागवरनं गौरीकुंडवरती पोहोचलो आहे. तर आता थोडं जेवण करून घेऊ, म्हणजे नॉर्मल नाश्ता. थोडं नाश्ता करून आपण बॅग आहेत आपल्याकडे मोठ्या, त्या लॉकरमध्ये ठेवू, त्यातलं किरकोळ सामान घेऊ आणि ट्रेकिंगला चालू करू. आपण आता गौरीकुंडावरती जातोय. आपल्याला गौरीकुंडामध्ये हातपाय धुवून गौरी मंदिरमध्ये आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. मग गौरीकुंडावर नजारा बघून घ्या. हे नाही का आपण कुंडावरती जाऊ आणि हातपाय धुवून घेऊ जरा. आपली कन्नड गँग जितकी सगळी जेवण करते. आम्ही नाश्ता केला, पुढच्या प्रवासाला चालू करू. त्याआधी गौरीकुंडाचं दर्शन घेऊन सगळं आवरून पुढे फायनल करू. बॅग वगैरे ठेवायचे आहेत, अजून लॉकर वगैरे बघावं लागतील, असते तिथे बघून घेऊ. भाविक लोक खूप जास्त इकडे. वातावरण एकदम चिल्ड आहे, थंड आहे. जास्त म्हणजे गरम आणि ते
हरिद्वारमध्ये असं दमट वातावरण होतं तसं काही नाही इकडे, एकदम फ्रेश आहे. गौरीकुंड बघू शकता. गरम पाणी गरम पाणी बरं की. याच्यामध्ये गरम पाणी असतं पूर्ण. ह्या जेवढं जितकं कुंड आहे त्यात गरम पाणी, आणि हे जे येतं एकदम चिल्ड आणि थंड पाणी आहे. भरपूर सारे चमत्कार आहे इकडे बघण्यासारखे. अंतर बघा, काहीच अंतर नाही आहे इथनं इथे. मॅक्सिमम 30-40 फूट पकडून चालेल, 40 फूटचं अंतर आहे बघतो. वरती हे बघा कॉलनीज कशाला पत्र्यांच्याच बांधलेत, पण बरे लोक गरम पाणी आहे त्याच्यामुळे पूर्ण आंघोळ करतात. जास्ती गोष्ट दाखवण्यात मजा नाही. तेव्हा तुम्हाला वाफा दाखवतो मी. तेव्हा वाफा, गरम पाण्याचा वाफा आहे. किती गरम पाणी असेल तुम्ही विचार करा. आणि इथं पूर्ण वातावरण चिल्ड आहे. 40 फुटावरती पूर्ण हे बर्फाचं पाणी झालेलं आहे. ते बघा, ते वरनं येते हे पाणी, आणि हे पूर्णपणे गरम पाणी आहे याच्यामधलं. हे गौरीकुंड. गौरीकुंडामध्ये करायचे आकाश भाऊ, विकी भाऊ आवडतं. बॅग वगैरे ठेवलंय. सर्व लोक काही गार पाण्याने आंघोळ करतायत, काही तिकडे गरम पाण्याने आंघोळ करतायत. आपल्याला फक्त हातपाय धुवायचे आहेत. आम्ही आंघोळी सकाळी केलेल्या आहेत मस्तपैकी नदीकाठीच. पूर्ण वातावरण इतकं छान आहे ना इकडे, मस्त आहे. एकदम सुंदर वातावरण आहे. फक्त विषय इतकाच आहे, इतकी चांगली जागा आहे तर लोक घाणेरडा प्रकार करतात. चुकीचं वाटतं जरा अशा ठिकाणी, त्याचा घाणेरडा वास पण येतो. ठीक आहे, आता आपण ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या फॉलो करत आपण पुढच्या ट्रेकिंगला ज्यावेळेस सुरुवात करू, तुम्हाला मी डिटेलमध्ये काही गोष्टी सांगेल. अशा भरपूर गोष्टी आहे की जसं गौरीकुंडाचं झालं, जिथे या साईडला थंड पाणी असतं आणि तिकडे गरम पाणी येतं. त्या हिशोबामध्ये भरपूर अशा गोष्टी का ज्या निसर्गाच्या म्हणजे नाही का आपण म्हणतो पलीकडे असतात, तेच आहे. हे गौरीमाई मंदिर आहे. इथे व्हिडिओग्राफी फोटोग्राफी मनाई आहे. तुम्हाला चालतीवरती दाखवून देतो मी. आणि कुंडाचा रस्ता ह्या मंदिराच्या इथनं पलीकडे जाऊन त्या साईडला कुंडाचा रोड आहे आपला, म्हणजे कुंड त्या बाजूला आहे याच्या पलीकडे. ठीक आहे, तर व्हिडिओग्राफी बंद आहे, मी शॉर्टकटमध्ये दाखवतो. चलो बाय. गौरीमाईचं दर्शन घेतलं आहे आणि आता निघतोय. बॅग वगैरे ठेवायला जसं आपल्याला जमेल तसं त्या हिशोबाने मटेरियल आपण काढून शॉर्टलिस्ट करून घेऊ आणि बॅग ठेवून देऊ. आपल्याला एकच बॅगवरती न्यायची दोघां मिळून त्या हिशोबाने. अरे बापरे बापरे, गर्दी. छोटीशी गल्ली, त्या गल्लीतनं जायचंय. आपण अर्धा तास झाला ट्रेक चालू केला आहे. बघा गर्दी, बघा गर्दी. आत्ता वाजले 3:30, वाजायला 10 मिनिट कमी आहे. गर्दी बघा, वरती जाणारी पब्लिक आहे सगळे. मला भरपूर ट्रेक करायचा अजून, आता सुरुवातच केली आपण. कसं काय येऊन बॅग चालवलं बघा. बॅग पण वरती नेता, माणसांना पण वरती नेलं जातं. कशाला येतं काय माहिती, एकमेकाच्या बोकांडी बसून जायचं असतं तरी. काय म्हणणार तू सहमत आहे का नाही? खरं बोल. सहमत आहे. बरं, चांगल्या गोष्टी हे बघा. बघा का पण बघून घ्या.
सांगा बघा, माणसांना चालायला जागा नाही, घोडे जनावर चालताय. पाठी ही बॅग आहे, तिचं मिनिमम वजन 25 to 30 किलोच्या आसपास असेल. आपल्याला हे कसं ते बुड्डी चाचीला घेऊन चाललंय असं बघा. काही खच्चर म्हणजे घोड्यांवरती पण येतात काही काही. हे जाता पायाची कॅपॅसिटी नसते त्यांची येण्याची. बिचारायची घोड्याची बिचारा जनावरांचे हाल करता. ठीक आहे, आपलं वरती जायचं चढत 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 ट्रेक चालू केलाय. हा गेट आकाश भाई चालले फुल स्पीड. ही बॅग घेऊन, वजनाची अर्धी बॅग आहे, आकाश भाईंच्या वजनाची अर्धी बॅग आहे. दोघां मिळून एकच बॅग केली आम्ही. हा गेट आहे. ठीक आहे, भाऊंचा एक फोटो आहे. हा केदारनाथचा ट्रेक आपण चालू करून आता जवळजवळ 45 मिनिटांच्या आसपास झाले. कदम झाला भयानक. घोड्यांवरती जातात ना, हे 100% ते कोणते जे भगवद्गीतेमध्ये नाही का दाखवले तेलामध्ये तळतात हेच लोक असतील असा माझा अंदाज. मला इथं घोड्यांचा पूर्ण जीव घेत आहे. मला थोडं काकडी घ्यायची होती म्हणून थांबलो. थोडं काकडी वगैरे खाऊन ट्रेक कंटिन्यू करतो आम्ही आता पुढे. नजारा बघा मस्त पैकी, व्हॅली व्ह्यू. अजून वरती भारी नजारे आहेत ॲक्च्युली. ठीक आहे, वरती जसं ट्रेक करत जाऊ तसं व्लॉग बनवत जाईल. खूप थकलेलो आता. विकी भाई, आकाश भाई, बोलायची ताकद नाही. और हम यहाँ पे पार्टी कर रहे हैं. ये देखो की भीड़. और यहाँ हम इतनी किंग करके थक गए. 2 तासापासून ट्रेकिंग चालू आहे. 2 तासापासून ट्रेकिंग चालू आहे. बोलायची सुद्धा सूद राहिलेली नाही आज तर. अजून 2-3 तास ट्रेकिंग करायची. सरळ चढून वैताग आला. पुढचा आपण स्टॉप घेऊ ना, तिथं काहीतरी खाऊ. ओके. आपले 6 ते 7 किलोमीटर आपण चाललो पायी. आकाश भाई सोबतच आहे वेगळं बॅक साईडने. घोडेवाले जास्त नाटकं करतात. घोडेवाले जास्त नाटकं करतात. चलो चलो चलो. और वो उधर जन्नत है उधर. पूरी पब्लिक आहे जायला. असे हेलिकॉप्टर जातात छोटे छोटे. ट्रेकिंगला मजा येते, पण प्रॉब्लेम एक आहे की अंगावरती ज्या बॅग आहे ना, त्या बॅगेचा लोड कमी पाहिजे तर मजा आहे, नाहीतर खूप हाल होतं, खूप जास्त. ठीक आहे, चला. पोचलोय सर्व गँग. कुठं पोचलोय? अर्ध्यामध्ये. अजून ना आपल्याला एक लाईट आहे वरती, म्हणजे माझा बोट आहे ना त्या पॉईंटला जायचं आहे. त्या पॉईंटला जाण्यासाठी खूप असा झिगझॅग रोड आहे. मला नजारा दाखवतो. घ्या फुल नजारा. आपल्याला जायचं या पॉइंटला. इकडे अजून लाईट लागलेलं दिसतं का? हे नाही, इथपर्यंत जायचं आपल्याला. अजून आपला ट्रेक कमीत कमी 10 ते 12 किलोमीटर बाकी आहे आपलं. आपण आज 11 वाजेपर्यंत पोचून जाऊ असं वाटतंय.
बाकी मौसम तो बहुत साफ है, मौसम एक नंबर आहे. मित्रांनो आता पुढे जायचं आहे आपल्याला. जर्किंग घालायचं असं. थंडी तर वाजते, आता थंडी वाजायला चालू झाली आम्हाला. खूप लांब जायचं आहे अजून, खूप जास्त. मॅगी वगैरे खाल्ली पण काय मॅगीने कुठं पोट भरत नसतं. या शेवटचा नजारा बघून घ्या एकदा. तुम्हाला झूम आउट करतो अजून मोठं. इकडे वॉटरफॉल आहे. इतक्या वरती आम्ही चालून आलोय, खूप वरती आलोय. आता हे ट्रॅक्टर बघा, यांच्या मजा बघा, मजा बघा, तुम्हाला दाखवतो. याची मजा बघा, याची मजा बघा. पूर्ण ट्रॅक्टरवरती मटेरियल घेऊन जसा जमल तसा चढवता. माझं तर म्हणणं आहे एका चढामध्ये ना याचे टायर रिमोडला येत असतील परत. आपल्याला अजून खूप लांब जायचंय, खूप दूर जायचंय अजून. आत्ताशी 1-1.5 किलोमीटर पार केला आपण नाश्ता केल्यापासून. ट्रॅक्टर बघा, बघा त्या ट्रॅक्टरची मजा बघा. आला आला, रिवर्स रिवर्स, चला. ठीक आहे, ठीक. त्याला अक्कल आहे चढवायची. इथं टायर सर्कल असं. कंटेंट ऑन इट स्पीक. मस्त वातावरण आहे. आत्ताचा टाइम झाला आपला 7:30 वाजून, म्हणजे 7:35 झाले. आमचे विकी भाऊ आम्हाला जंक्शनवरती मिळाले. पायात चप्पल नाही घातली त्यांनी खालपासनं. तसेच येतं हे बघा. ट्रॅक्टरवाले बघा, ट्रॅक्टरवाले बघा, त्यांची गर्दी वेगळीच चालू असते. तर घोड्यावाळे वेगळे चालतात आणि इथं पायी चालणाऱ्या माणसांना जागाच नसते, नाही का. जे आहे ते बरं आहे. चला ठीक आहे, वरती जाऊ. आपण घरापासनं जवळजवळ आता 2200 ते 2400 किलोमीटरच्या आसपास आलो आहे. आता केदारनाथ मंदिर फक्त 6.5 किलोमीटर बाकी आहे. थांबणार नाही, कुठंच थांबणार नाही. आम्ही कॅम्प नाही करणार, डायरेक्ट मंदिरात जाणार आहे. डायरेक्ट मंदिर केदारनाथ आहे. मंदिर केदारनाथ आहे अभी. विकी भाई हाय करते आहे. शूट कर ना. खूप वरती आलो आपण, खूप वरती आहे. अजून वरती जायचंय, खूप वरती जायचंय अजून. पूर्ण स्वेटर घातलंय, मधलं शर्ट पूर्ण भिजलंय. बाहेरचं टेम्परेचर कमीत कमी 5च्या आसपास आहे. 5 किंवा 6 टेम्परेचर आहे. 5 डिग्री किंवा 6 डिग्री. पूर्ण घाम आलाय, जागा नाही, घाम नाही निघालेला आहे. हे घोडे आले बघा. अरे सॉरी, हे घोडे आले बघा, हे घोडे आले बघा. यांचं वेगळी गर्दी चालते, ह्यांची वेगळी गर्दी चालते. हे बघा कशाला येतं काय माहिती. तेव्हा येणारे तिकडून येणारे जाणारे, येणारे जाणारे. त्याच्यामधनं माणसाने बॅग घेऊन जायचं तरी कसं सांगायचं. हे बघा, हे बघा. म्हातारे गेले तर काय वाटत नाही. हे साले चांगले तरणे बांड पोरं वरती येतं. हे बा, आता हा दाढीवाला आहे, जरा चालायला काय होतं बरं. हा चालला नाही त्याचं काय बघा बरं. ह्याच्याकडे आला घोडा घेऊन खाली. आजकल का यूथ पूरा बर्बाद हो चुका है. देख लीजिए पूरा बर्बाद होता यूथ. आता हे ट्रेकिंग को चले मुंह उठा के. ठीक आहे, बाकीचं आता वरती जाऊ आपण मस्त पैकी.
निवांतपणे. आपलं फायनल झालं याचं कॅम्पिंगचं टेंटचं. आपले ते 5 जण नाही का कन्नड आपल्याला भेटलेले, ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत वेट करू आम्ही त्यांचा. इथं रेस्ट करतो. इथनं आता सोबत जायचा विचारत आहे आम्ही सर्व. वरती कॅम्प घ्यायचा म्हणजे कसं सगळे सोबत असले तर डिस्काउंट होऊन जातो. आणि आम्ही 3 सिंगल गेलो, 3 चौघं तर खूप प्रॉब्लेम येते. हे बघ हा बघ ना भांडे, हे बघ सिगरेट भुकत चाललाय, सिगरेट आणि घोड्यावर चाललाय. काय चालतं का मारायला ट्रेक करता काही समजत नाही मला. पहिल्या ट्रेकिंगला येतं सिगरेट भुकत चाललाय. आला देवा धर्माला. एकदा जय महाराष्ट्र, हर हर महादेव. चला चला चलो चला चला परत चला. ट्रॅक्टर आले घालून 120च्या स्पीडनी. आजच्या दिवसात लय वरती जायचं अजून लय. नाही 4 वाजता उठायचं, गपचूप लाईन मध्ये लागायचं, दर्शन घ्यायचं, नंतर आपल्याला तो वरचा ट्रेक करायचं. रजिस्ट्रेशन आता बंद झालं असेल. बघू चला. तर घोडेन ते मी फोन आणि ते ठेवून देतो. फोन पण पॉवर बँकला चार्जिंगला लावला आहे. पॉवर बँक पण अशी लावली आहे. ही पॉवर बँक आहे, कनेक्टेड आहे. आजी देखील आजी गेली आता. हा आणि नवतारणे पोरं घोड्यावरती येत आहे आणि म्हातारे माणसं पायी पायी चालत आहे. अरे बघा आजी, बघा आजी, आजी किती 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 उमर असेल यांची. एक बाबा भेटले, त्यांचं वय 68 होतं. ते येत होते पायी 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 आणि बिना चपलाचे होते. ते बी काठी टेकवत म्हणजे डेअरिंगला सल्यूट केलं त्यांच्या. अवघड आहे. चला ब्लॉग आपण वरती कंटिन्यू करू. तुम्ही कुठले रे? कुठले? ऑलमोस्ट बघून घ्या, पूर्ण पसिना झालाय चेहरा. पण केदारनाथचा टॉप दिसतोय तुम्हाला तिकडे. तिकडे पोचायचं आहे आपल्याला अजून. असं म्हणतात लोक, आपण काय गेलेलो नाहीये अजून. तर ट्रेक भरपूर बाकी आहे पुढं. पण इतक्या मेहनत करून वरती आल्यानंतर इतक्या सुंदर गोष्टी दिसत आहेत, थोडं चांगलं वाटतं. इकडनं आलं तितक्या अंधारातनं पुढे चांगल्या पद्धतीत उजेड आहे. बघू जसं आता पुढे जाऊ तसं समजेल ट्रेक किती झाला, कसा झाला. आणि एक समरी आपली लास्टला समरी देईन की ट्रेकसाठी आपण काय काय केलं पाहिजे. कारण आज माझी जी बॅग आहे ती आम्ही आय थिंक 25 किलो होती. जय महाराष्ट्र भाऊ, जय महाराष्ट्र. कुठून रे? महाराष्ट्रातून अमरावती. नाशिक आपल्या अमरावतीचे पोरं होते. खूप जण येतात तिकडे. मराठी बोलणारे खूप जण भेटले, काय मुंबईवाले मिळाले, पुण्यावाले मिळाले. लोक सगळे चांगले. केदारनाथ मध्ये लोक सपोर्टिव्ह सगळे. पण प्रॉब्लेम आपला फक्त पैशाच्या बाबतीत नाही ऐकत. समजा आता खाली जसं बॉटल, आपली पाण्याची बॉटल 10 रुपयाला मिळते, तर इथे येता येतं तिची किंमत 100 होईल वरतीपर्यंत. आता जिथे विचारली तिथं 50 रुपये एक बॉटल होत. सीन बघा, बर्फ बघा. हे आकाश भाई सगळे गँग, अमरावती गँग आणि मोहाडी गँग. बर्फ घे रे. बर्फ पूर्ण बर्फ. सुबह एक वीडियो बनाया जाएगा, बैग में भरेंगे अपन इसको. एक बैग वाला वीडियो बनाएंगे, 2 लोग उसको दिखाएंगे. जन्नत.
इतकी वाईट वेळ आली ना बघा. वाईट वेळ नाहीये, वाईट नाही, चांगली वेळ आहे, आनंदाची वेळ म्हणजे पण थंडीचा अनुभव येतोय. थंडीने जाम करून टाकलंय. इतकी थंडी तोंडात बरोबर वाफा निघतं. आताच्या कंडिशनला -3चं टेम्परेचर आहे. अजून रात्रीतून किती होईल सांगता येत नाही. सांगताच येत नाही संध्याकाळी किती होईल. तेव्हा पाठीमागे प्रत्येक ठिकाणी टेंट लागलेले आहेत. इथं सगळे सर्व टेंटच टेंट आहेत. इथं आता हा आमचा टेंट आहे. तुम्हाला हा मी टेंट घेतलाय. हा ऍक्च्युली याच्यावरती अजून एक आउटरला एक कव्हर येईल. एकदा पॅक केलं की मध्ये आतमध्ये थंडीने येणार. एक हिटर पण आहे मध्ये छोटस, ते चालू केलं त्यांनी. आमचं काम झाल्यात जमाय. इकडं केदारनाथ यायचं म्हणजे हातमोजे हे सगळ्या गोष्टी ज्या प्रॉपर पाहिजे म्हणजे पाहिजेच तुमच्याकडे, नाही तर काय मजा नाही आहे. एवढी जागा नाही ओपन पाहिजे. आपल्याला सकाळी तिकडे जायचं पुढे, जवळजवळ 2 ते 2.5 तासाचा आपला अजून ट्रेक बाकी आहे मंदिरापर्यंत जाण्याचा. पण आम्ही असा डिसिजन घेतो 3 मायनस आहे, तर तिथे गेल्यानंतर 7च्या आसपास मायनस राहील. इथं ना -3 टेम्परेचर, तिकडे जाऊन 7 -7 to 8च्या आसपास राहील. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा राहील की तिथं टेंट भेटला नाही भेटला, कोण रिकाम करणार. त्यापेक्षा इथे ऍडजस्टमेंट चांगली आहे. विथ यांनाच काय बोललो आम्ही की तुम्ही स्वस्तातलं जेवण वगैरे सगळं ऍडजस्ट करून द्या. इथं पाणी बॉटलची किंमत 100 रुपये. ती पाणी बॉटल कशी आहे, पाणी ग्लेशियरच आहे. आपलं याचं ग्लेशियर म्हणतो, आपलं बर्फाचंच पाणी आहे सगळं. ते फक्त गरम केलेलं आहे बस, त्याच्यामध्ये चालतंय. बिस्लरीच्या पाण्याचं काय आम्ही विचारलं नाही रेट किती आहे, पण त्या साध्या पाण्याचे त्यांचे जे फ्री पाणी आहे ते फक्त गरम करून विकताय, त्याचे रेट त्यांनी 100 रुपये ठेवलेत. सगळ्याच गोष्टी आता किती एक 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 करू. तर आपण खालनं आलेलो आहे तिकडनं, या पॉर्टकडनं. आपल्याला जायचं वरच्या साईडला आहे. आपण तर सकाळी पहाटे उठून 3, 3:15च्या आसपास आपण तो ट्रेक चालू करणार आहे. तो ट्रेक चालू केला आपण की त्याचे पण व्यवस्थित क्लिप्स घेईन मी, त्या पण ऍड करेल. आपली कन्नड गँग आली. तोंडात इतका वाफा निघता, इतकं हे येतं बघा. तुम्हाला दाखवतो मी. तोंडात अक्षरशः वाफा निघतात. अरे मफलर खराब होऊन चालले. तोंडात वाफा निघतात, इतकी बेकार थंडी आहे इकडे. चला तुम्हाला कन्नड गँग दाखवतो. आपली कन्नड गँग आहे सगळी. हा एक हे आपले विकी भाई, अनवाणी चप्पल न घालता इतका लांब ट्रेक केलेले. हे सगळे कन्नड गँगचे मेंबर्स आहेत. चांगलं आहे तसं. बघू आता उद्या सकाळचं टार्गेट आहे की लवकर मंदिराच्या तिथे जाणे. लवकर हर हर महादेव, हर हर महादेव. सकाळी आपल्याला लवकर वरती जाऊन तिथे जाऊन आपण मंदिराचं पहिले ते टोकन असतं ते घेणार. तर टोकन घेतल्यानंतर आपल्याला मंदिरात लाईनला लागायचं दर्शन घ्यायला. त्याआधी आम्हाला पाठी सकाळी उठून आंघोळी करावं लागते. आता इतक्या थंडीत आंघोळी म्हणजे 200 रुपये पर बाल्टी गरम पाणी असं काहीतरी बोलले ते आम्हाला. तर समजाल आता सकाळी. पण मंदिरात विदाऊट आंघोळ जाता येणार नाही आम्हाला. सो सकाळी उठून व्यवस्थित फ्रेश होऊन आंघोळ करून मग मंदिरामध्ये जाऊ. मंदिरातलं जे वातावरण आहे, जे व्ह्यूज आहे, आता इथं ऍक्च्युली रात्री लाईटांमुळे ना काहीच दिसत नाही. ऍक्च्युली ह्या साईडला खूप मोठा डोंगर आहे. हे पूर्ण डोंगरच आहे या साईडला, पण ते काय आता दिसणार नाही इथं. ते रात्रीमुळे काहीच दिसत नाही. आता हा पण इतका मोठा डोंगर आहे, तो असं खूप वरती दिसतोय. तो एंडिंग इकडे आहे त्याची. एंडिंग आता मला दिसतोय ऍक्च्युली डोळ्यांना, कॅमेऱ्यात नाही दिसत. इथं एंडिंग आहे त्याची. बाकी एक नंबर. पण विषय असा आहे केदारनाथ ट्रिपचा की पायी येण्याचं जर धाडस असेल तर या, नाहीतर येऊ नका. उगाच ते मुक्या प्राण्यांच्या अंगावर बसायचं किंवा ते माणसं नाही का घेऊन येतं पाठीवरती ते यायचं, त्याच्यात मजा नाहीये. कारण आता येता बघितलं एक जण घोड्यासहित खाली गेला, दगडावरती पडला. तर त्याला खूप मेजर इंजुरीज झालेल्या आहेत. त्याला आता खाली कसं नेतील आणि सेटल कसं करतील नाही माहिती. या घोड्यावाल्यांना काही घेणं देणं नसतं, खच्चरवाल्यांना. आणि जे आपलं हे नेतं पायी चालणारे
ते बिचारे इतके दमता पैसे घेतात त्यात वाद नाही, पण मग इतके दमता की त्याचं माप नाही. आणि ते पण कुठपर्यंत असतं ते काय तुम्हाला तर कुठपर्यंत सोडून देते. तिथनं 1 ते 1.5 किलोमीटरचं अंतर आपल्याला आय थिंक काढायलाच लागणार आहे, असं काहीतरी आहे ते. मी आता वरती सकाळी जाऊन ते व्यवस्थित अपडेट करेल काय आहे काय नाही ते. ठीक आहे, चला जेवण वगैरे करून घेतो आता आम्ही सर्व. हे गँग आलेली आहे आमची, कन्नड गँग आहे पूर्ण तिथं उभी लास्टला. हे सगळे कन्नड गँग आहेत आपली ही वाली. ते बिचारे मागे राहून गेले होते, त्यांना नाश्ता वगैरे सगळं करता करता वेळ झाला. मग आम्ही पुढे निघून आलो, पुढच्या सगळ्या सोयी लावल्या, मग आलेत ते. आता उद्या आम्ही पूर्ण इथं हे काम करणार. अरे बापरे थंडी इतनी ना, मफलर सुटते, मफलरही बांधता नाही आली व्यवस्थित, इतकी थंडी, हात गोठले डायरेक्टली. ठीक आहे चला उद्याचं उद्या बघू. चला गुड नाईट.